असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं, वय पाहून कुणीही प्रेमात पडत नाही. पण काही वेळा वयामुळे दोघांच्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो आणि एकमेकांना समजून घेणे कठीण होते. अनन्या तिच्या मैत्रिणींसोबत पिकनिकला गेली होती. त्या पिकनिक स्पॉटवर इतरही बरेच लोक होते. काही त्यांच्या कुटुंबासह तर काही त्यांच्या मित्रांसोबत होते. तिथे अनन्याची नजर एका मुलावर पडली. तोही त्याच्या मित्रांसोबत पिकनिकला आला होता. अनन्याला तो मुलगा खूप आवडला होता. ती त्याच्याकडे बघत होती. तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. तो त्याच्या मित्रांसोबत थ्रोबॉल खेळत होता. संध्याकाळी घरी जायची वेळ झाली. निघताना अनन्याने मित्राकडून त्याच्याबद्दल थोडी चौकशी केली. तेव्हा अनन्याला कळलं की त्याचं नाव राहुल आहे. अनन्याने घरी जाऊन सोशल मीडियावर त्याचा शोध सुरू केला. राहुलने तिला फेसबुकवर शोधले. तिने लगेच राहुलला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तो तिची रिक्वेस्ट स्वीकारण्याची वाट पाहत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा अनन्या सकाळी उठते, तेव्हा ती सर्वात आधी तिच्या फेसबुक अकाउंटवर जाते की राहुलने तिची विनंती स्वीकारली आहे की नाही हे पाहण्यासाठी. परंतु तिची विनंती अद्याप स्वीकारली गेली नाही म्हणून तिला दुःख होते. मग ती तिच्या उरलेल्या कामात व्यस्त झाली. दुपारी तिला दिसले की राहुलने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आहे. ती लगेच राहुलच्या प्रोफाईलवर गेली आणि त्याच्या आधीच्या सर्व पोस्ट, त्याचे फोटो बघितले. तिने राहुलच्या वाढदिवसाची तारीख पाहिली. काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस होता. अनन्याच्याही लक्षात आले की राहुल तिच्यापेक्षा लहान आहे. पण अनन्याने तसे केले नाही. बाब, त्याने राहुलला मेसेजही केला. मग ती रोज राहुलशी बोलायची. ती राहुलला त्याच्याबद्दल विचारायची, त्याला आवडेल की नाही. राहुल वैद्यकीय शिक्षण घेत होता. अनन्याचं ग्रॅज्युएशन झालं होतं. एके दिवशी अनन्या राहुलला भेटायला त्याच्या कॉलेजमध्ये गेली. कॉलेजच्या बाहेर ती उभी होती. ती राहुलची वाट पाहत होती. राहुल त्याच्या मित्रांसोबत कॉलेजच्या बाहेर गेला होता. त्याला 3 मुली आणि 1 मुलगा होता. राहुलला मुलींसोबत पाहून अनन्याला खूप वाईट वाटले. अनन्या त्याच्या जवळ गेली नाही, फक्त दुरून पाहत होती. अनन्याने घरी येऊन राहुलला मेसेज केला की आज मी तुला पाहिले. त्यावेळी राहुल ऑनलाईन होता. त्याने विचारले. अनन्या म्हणाली आज मी तुझ्या कॉलेजला आलो होतो. राहुल म्हणाला मी आलो होतो. मग तू मला का नाही भेटलास? अनन्या म्हणाली तू तुझ्या मैत्रिणींसोबत जात आहेस आणि तुझ्या सोबत काही मुली होत्या. मी तुला काही विचारू का? राहुल म्हणाला हो विचारा. अनन्या म्हणाली तुझी मैत्रीण काय आहे? त्यावेळी राहुलला त्याचा मेसेज दिसला नाही. अनन्या वाट पाहत राहिली की आता राहुलचा रिप्लाय येईल. पण उशीर झाला होता. राहुलने रिप्लाय दिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा रिप्लाय आला की त्याला कोणीही गर्लफ्रेंड नाही. हा मेसेज पाहून अनन्या खुश झाली. तुम्ही असं का विचारता असा सवालही राहुल यांनी केला होता. अनन्या काहीच बोलली नाही. फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं अनन्याच्या बोलण्यातून. राहुलला वाटलं कदाचित अनन्या त्याच्यावर प्रेम करत असेल. त्यालाही अनन्या आवडली. अनन्या त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. तरीही काही दिवसांनी त्याने अनन्याला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. अनन्या 7व्या स्वर्गात होती. तिला विश्वासच बसत नव्हता की ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्या व्यक्तीने तिला वैयक्तिकरित्या प्रपोज केले आहे. ती स्वतःला जगातील सर्वात आनंदी मुलगी समजत होती. ती नाचत होती. उत्सव साजरा करत होती. अनन्या जणू वेडी झाली होती. त्याने राहुलला हो म्हटलं. ते रोज बोलायचे. राहुलच्या कॉलेज नंतर भेटायचे आणि एकत्र फिरायला जायचे. त्यांचे नाते जवळपास 1 वर्षापासून होते. राहुल औषधाच्या 3ऱ्या वर्षात होता. अनन्या आता नोकरी करायची. नोकरीमुळे ती राहुलला पूर्वीसारखी रोज भेटू शकत नव्हती. ती दिवसभर तिच्या कामात व्यस्त असायची आणि रात्री फोनवर बराच वेळ एकमेकांशी बोलायची आणि रविवारी दोघेही भेटायचे. जसजसा वेळ निघून गेला तसतसे दोघांमध्ये भांडण सुरू झाले. राहुलने आता तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. त्याने दिवसभर अनन्याला मेसेज केला नाही की ती कशी आहे, तिने जेवले की नाही.
अनन्या नोकरीवरून आल्यावर रात्री राहुलला फोन करायची, पण त्यावेळीही बोलणे, काम आणि भांडणे जास्त व्हायची. अनन्याला हे अजिबात आवडले नाही. तिला राहुलने समजून घ्यायचे होते की तिने आता नोकरी केली तरी ती त्याला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. तिला स्वतःचा व्यवसाय देखील करायचा आहे. अनन्या राहुलला सोडू शकत नव्हती, ज्यावर प्रेम करायचे. तिची खूप त्यातून होती. मग अनन्याला वाटले की आता ती ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन कधीतरी राहुलला भेटायला येईल. यामुळे त्यांच्यात भांडण होऊ शकते आणि ते दोघे एकमेकांना वेळ देऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती अर्ध्या दिवसाची रजा घेऊन राहुलला त्याच्या कॉलेजमध्ये भेटायला गेली. तिथे तिने पाहिलं की राहुल कॉलेजच्या बाहेर एका मुलीसोबत होता. त्याचवेळी अनन्याने राहुलला कॉल केला. राहुलने फोन पाहिला की अनन्याचा कॉल येतोय, पण तिने फोन उचलला नाही. तिने पुन्हा फोन केला. यावेळी राहुलनेही उचलला नाही. उठवल. मग अनन्या रागाने घरी गेली. राहुलने संध्याकाळी तिला फोन केला. अनन्याने विचारले, तू कुठे होतीस? मी तुला दुपारी फोन केला. राहुल म्हणाला की तो कॉलेजमध्ये आहे, म्हणून त्याने फोन उचलला नाही. हे ऐकून अनन्याला आणखी राग आला. राहुल खोटं बोलतोय, याचा अर्थ राहुल माझ्यापासून काहीतरी लपवत असावा. 2 दिवसांनी अनन्या पुन्हा त्याच्या कॉलेजमध्ये गेली. तिथे तिने ती मुलगी पाहिली जिला अनन्याने राहुलसोबत पाहिले होते, जेव्हा ती पहिल्यांदा राहुलला भेटायला कॉलेजला गेली होती. अनन्या त्याच्याशी बोलते. तो विचारतो, तू राहुलला ओळखतोस का? तो या कॉलेजमध्ये शिकतो. ती म्हणाली, हो, मला माहित आहे की तो माझा मित्र आहे. मग अनन्याने त्याला विचारले की तो आता त्याच्या वर्गात आहे का? तर मुलगी म्हणाली, नाही, तो आज आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला गेला आहे. हे ऐकून अनन्याला हृदयविकाराचा झटका आला. तिने स्वतःला हाताळले आणि विचारले, तिला गर्लफ्रेंड आहे का? ती म्हणाली, हो, मागच्या वर्षी त्यांचे ब्रेकअप झाले होते, पण आता पुन्हा दोघे काही दिवस एकत्र आहेत. अनन्याने त्याला राहुलच्या मैत्रिणीचे नावही विचारले. तो प्रिया म्हणाला. हे सर्व ऐकून अनन्याला खूप राग आला. ती थेट तिच्या घरी गेली. ती खूप रडली, माझ्यासोबत असं का झालं? माझा काय दोष? तो दुसऱ्याच्या प्रेमात होता तर त्याने मला प्रपोज का केलं? मी फक्त त्याच्यासाठी एक खेळणी आहे का? संध्याकाळी अनन्याने राहुलला फोन केला. तिने विचारले, सकाळपासून कुठे होतास? ना मेसेज ना फोन. राहुल म्हणाला, मी फक्त कॉलेजला होतो. अभ्यासाचं थोडं टेन्शन आहे. त्यावेळी अनन्या चिडली आणि रागात म्हणाली, कोण आहे ही प्रिया? राहुल काही सेकंद थांबला. मग म्हणाला, प्रिया कोण आहे? अनन्या म्हणाली, बरं, तू एकही प्रिया ओळखत नाहीस? तो नाही म्हणाला. तेव्हा अनन्या म्हणाली, मी त्याच प्रियाबद्दल बोलत आहे जिच्या सोबत आज तू फिरायला गेली होतीस. हे ऐकून राहुलने कॉल कट केला. अनन्या त्याला फोन करत राहिली, पण त्याने फोन उचलला नाही. अनन्याने त्याला मेसेज केला की राहुल, फोन उचल, मला फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. त्यानंतरही राहुलने फोन उचलला नाही. अनन्याने त्याला मेसेज केला की उद्या मी तुझ्या कॉलेजला येते, मला भेटायचं आहे. यावर राहुलने लगेच उत्तर दिले, तुला मी कॉलेजमध्ये नको आहे. कॉलेजच्या आधी माझी बाग आहे, तिथे मला भेटा. दुसऱ्या दिवशी अनन्या त्याला भेटायला गेली. तिने विचारले, तू असे का केलेस? माझा काय दोष? तू स्वतःच मला प्रपोज केले होतेस. तुझी आधीच मैत्रीण होती. तू तिच्यावर प्रेम करतोस, मग प्रेमाचे नाटक कशाला? मग राहुल म्हणाला, जेव्हा मी तुला प्रपोज केले तेव्हा प्रिया माझ्या सोबत नव्हती. पण आता तू तुझ्या कामात बिझी होतीस. प्रिया मला रोज कॉल करायची आणि आमच्या मधील चुकीची प्रसिद्धी दूर झाली आहे जी आधी झाली होती आणि आमचे ब्रेकअप झाले होते. माझे त्याच्यावर प्रेम आहे. तेव्हा अनन्या खूप रागाने म्हणाली, प्रेम एक खेळ आहे. आज त्याच्यासोबत, उद्या त्याच्यासोबत. तू स्वतःला काय समजतेस? राहुल म्हणाला, जे काही झाले त्याबद्दल मला माफ करा, पण मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला प्रिया आवडते. अनन्या काही न बोलता तिथून निघून गेली.